उजव्या बाजूची नाकपुडी करून डाव्या बाजूने आपण 5 वेळा श्वास घेतलेला आहे, 5 वेळा श्वास सोडलेला आहे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी, चांगलं कार्य सफल होण्यासाठी चंद्रनाडीला ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. दोन्ही हात तुमचे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना नमस्कार करायचा आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये जो अस्थिधातू आहे त्याच्यामध्ये आहे पृथ्वी तत्व. असे पृथ्वी तत्व आपले व्यवस्थित काम करत आहे. रक्तधातूमधला प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे. कल्पना करायची आहे या ब्रह्ममुहूर्तावर लमरूपी वैश्विक शक्ती सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आलेली आहे. चंद्रतत्व चंद्रग्रहाप्रमाणे पांढरा प्रकाश सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येतोय. हा प्रकाश आता मूलाधार चक्रावर पडलेला आहे. चार पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल इथे उमललेले आहे. त्या जास्वंदाच्या फुलाच्या आतमध्ये लम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. लमरूपी ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे. प्रत्येक पाकळी आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव, ज्याच्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत, त्या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे. कमरेखालचा प्रत्येक अवयव या चक्राच्या अधिपत्याखाली, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे. कल्पनेमधून त्या पांढऱ्या प्रकाशामध्ये लम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. पायाच्या आतमध्ये असलेला रक्तधातू, त्याच्या प्रत्येक थेंबामध्ये लम बीजाक्षर बघा, ज्याद्वारे आपल्या शरीराला बळकटी मिळत आहे. शरीराचा पाया असलेले मूलाधार चक्र अतिशय भक्कम आहे. उर्वरित बाकी सगळ्या चक्रांना ते आधार देत आहे. ज्याप्रमाणे वृक्षाला आधार मुळांचा असतो, त्याप्रमाणे आपल्या शरीराचा आधार मूलाधार चक्र
ज्याची मुळं अतिशय खोलवर रुतलेली आहेत. खूप आभार मानायचे या महत्त्वाच्या चक्राचे, इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजाक्षर लमद्वारे. लम. 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 हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. शिवशक्तीचे सुंदर रूप म्हणजे गणपती बाप्पा. त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. सहा पाकळ्यांचे केशरी रंगामधले फूल स्वाधिष्ठान चक्रावर उमललेले आहे. सहा पाकळ्या आपल्यामध्ये असलेले विविध गुण याच्याशी संबंधित या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये असलेल्या सगळ्या गुणांना उजाळा मिळत आहे. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम अपान वायूद्वारे, उपप्राण कुर्मद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. इथे कार्यरत असलेले प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथी त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. दोन्ही सक्षम किडण्या सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरण अगदी व्यवस्थित करत आहे. विसर्जन क्रिया व्यवस्थित सुरू आहे. जलतत्व स्वरूपात असलेल्या आपल्या पावनभूमीतल्या सगळ्या नद्या, गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या ठिकाणी स्थित असलेले पृथ्वी तत्व स्वरूपामधील धार्मिक स्थळे, ज्यामध्ये अधिदेवता श्री गणेशांचे मुख्य स्थान, त्यांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वमद्वारे, त्याचबरोबर जलतत्वाची अधिदेवता श्री ब्रह्मदेव, वरुण देवता यांचे आभार मानायचे. इथे स्थित असलेल्या सगळ्या सूक्ष्म नद्या, ज्या देवी स्वरूपामध्ये आपण पूजन करत आहोत, त्या देवी स्वरूपातील सूक्ष्म रूपाचे मनापासून आभार मानायचे. वमद्वारे. वम. वम. वम.
खूप आभार मानायचे. सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. मणिपूर चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे, ज्याद्वारे अग्नितत्व, पिंगळा नाडी, सूर्य नाडी व्यवस्थित काम करत आहे. 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगामधले फूल ह्या चक्रावर उमललेले आहे. पिवळा प्रकाश विष्णू तत्व, श्री महालक्ष्मी तत्व याच्याशी संबंधित खूप आभार मानायचे या पिवळ्या प्रकाशाचे. सूर्यनारायण यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. या ब्रह्मांडातील देवस्वरूपात असणाऱ्या 2 महत्त्वाच्या शक्ती, चंद्रग्रह, सूर्यग्रह, त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा ग्रह पृथ्वी ग्रह यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. कल्पनेमधून पिवळ्या रंगामधील 10 पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर उमललेले आहे. त्या 10 पाकळ्यांमधनं आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे. जणू हळदी स्वरूपात असलेले विष्णू तत्व, त्यांना साथ देणाऱ्या श्री महालक्ष्मी कुंकवाच्या स्वरूपात, ज्या ठिकाणी श्री विष्णू त्या ठिकाणी साक्षात महालक्ष्मी हळद कुंकू, त्या स्वरूपात त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे रम राम राम प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा, प्रत्येक दिवस महत्त्वाचा. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा. गुजरात या ठिकाणी असलेले नारेश्वर देवस्थान, ज्या ठिकाणी साक्षात गणपती बाप्पांनी शिवलिंग स्थापित केलेले आहे. कल्पनेमधून शिवलिंगाजवळ गणपती बाप्पा बसलेले आहेत, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे.
सूक्ष्म स्वरूपामध्ये वायू तत्व स्वरूपात असलेले श्री हनुमानजी यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार, त्याद्वारे शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर यमद्वारे कल्पनेमधून 4 बेलाची पाने त्या शिवलिंगाला आपण अर्पण केलेली आहेत. त्याद्वारे वैश्विक रूपी शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या ब्रह्ममुहूर्तावर 4 बेलाची पाने, एकूण सगळी 12 पाने आपण शिवलिंगाला अर्पण केलेली आहेत. त्याद्वारे आपला मनोमय कोश व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे यमद्वारे यम 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 आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्यानंतर नेहमी आपण आनंदी राहत आहोत. त्याद्वारे या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे. आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या कदाचित कोणाला मिळाल्या नसतील. आपल्याला चांगलं राहायला पृथ्वी तत्व स्वरूपातील राहायला जागा, जलतत्व स्वरूपात असणारा सगळ्या नद्यांचा आशीर्वाद, भरभरून सूर्यप्रकाश, त्याद्वारे अग्नितत्व, चंद्रतत्व आणि त्याचबरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये असणारे श्री हनुमानजी यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येकाचे खूप आभार. प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची. प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचा आहे. साक्षात महासरस्वती देवी कंठस्थानी विराजमान झालेल्या आहेत. आकाश तत्वरूपी विज्ञानमय कोश आपला उलगडलेला आहे. भरभरून ज्ञान आपल्याला प्राप्त होत आहे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे. सगळे शुभ कार्य करण्यासाठी चंद्रनाडी ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. खूप आभार मानायचे. चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला कल्पनेमधून आकाशी रंगामधले 16 पाकळ्यांचे फूल विशुद्ध चक्रावर उमललेले आहे. त्याद्वारे आकाश तत्वरूपी महासरस्वती देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे.
त्याद्वारे आपल्या दोन्ही हातांनी सगळी पुण्यकर्म घडत आहेत. या पुण्यकर्माचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर हमद्वारे हम 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 खूप आभार मानायचे. सक्षम विशुद्ध चक्राचे आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. अतिशय प्रभावी असलेले अथर्व शीर्ष या सुंदर स्तोत्राचे खूप आभार मानायचे. या सुंदर स्तोत्राचे आपण आज पारायण करत आहोत. त्याद्वारे पृथ्वी तत्व स्वरूपातील गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. यातला प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा. अथर्व शीर्ष ज्यामध्ये आहेत भरभरून गणपती बाप्पांचे आशीर्वाद. आपल्या मुलांसाठी अथर्व शीर्षाचे पारायण करण्यात येते. त्याद्वारे बुद्धीची देवता गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या मुलांना मिळायला लागतात. या सुंदर स्तोत्राचे खूप आभार मानायचे. लम द्वारे लम 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 कल्पनेमधून शरीरामधल्या प्रत्येक अवयवावर लम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा. आता सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. सगळे रेकीचे ग्रँड मास्टर यांचे प्रत्येक क्षणाला आभार. ज्यांच्यामुळे आपल्याला या रेकीचे ज्ञान प्राप्त झालेले आहेत. सगळे आध्यात्मिक गुरु, दत्तगुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र बघा. आपले हे शरीर म्हणजे स्थूल शरीर, त्याच्या बाजूला असलेले आपले सूक्ष्म शरीर, ज्योती स्वरूपात असणारा आपला आत्मा जो चिरंजीवी आहे. या जन्मामध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहे. या मनुष्यरूपी वस्त्राचे खूप आभार मानायचे. ज्योती स्वरूपातील पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. कल्पनेमधून 2 पाकळ्यांचे गर्दनिळ्या रंगामधले फूल इथे उमललेले आहे. एक आपले कारण शरीर
आणि दुसरे सूक्ष्म शरीर असे 2 पाकळ्यांचे फूल, त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळत आहे. आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे. या 2 पाकळ्यांचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. ओम एक असा नाद ब्रह्म ज्याद्वारे सगळ्या दैवी शक्तींशी आपण जोडल्या जात आहोत. खूप आभार मानायचे. आजच्या सुंदर दिवसाचे प्रत्येक क्षणाला ओमद्वारे. शिवशक्तींचेच रुद्रस्वरूप श्री कालभैरव, ज्यांची जयंती आहे शनिवारी, सगळ्या नकारात्मक गोष्टींचा नाश करणारे श्री कालभैरव, यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ओम श्री कालभैरव देवाय नमः. त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून सगळी चिन्ह आपल्या मेंदूंवर काढायची आहेत. रेखीची सगळी चिन्ह, त्याचबरोबर ओम लम बीजाक्षर काढा. तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे चांगलेच विचार आपल्या डोक्यात येत आहेत. त्याद्वारे आपली कृती होत आहे. सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे. खूप आभार मानायचे सहस्त्रहार चक्राचे ओमद्वारे. लम श्री कालभैरव देवाय नमः.